नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या कम्प्युटर सर्च 2.0 मराठी यूट्यूब चॅनलमध्ये। आणि आज आपण सेशन 37 पाहणार आहोत। तर बघा, सगळ्यात पहिले लॅबवर जायचं आहे आणि याच्यामध्ये बघा आपल्याला टायपिंग प्रॅक्टिस दिलेली आहे। तर ही टायपिंग प्रॅक्टिस पूर्ण करून घ्या नेहमीप्रमाणे। त्यानंतर बघा आपल्याला याच्यामध्ये सेल्फ पाथ लर्निंग सोडवायचं आहे। तर सेल्फ पाथ लर्निंगमध्ये जा आणि इथून स्टार्ट करायचं आहे आणि इथून प्रोसीड करा। प्रोसीड केल्यानंतर बघा याच्यातनी आपल्याला किती क्वेश्चन दिलेले आहे, 5 क्वेश्चन्स दिलेले आहेत। इथून स्टार्ट करायचं आहे। तर बघा पहिला क्वेश्चन्स, डॅश डॅश टॅब तुम्हाला कलर फिल अप्लाय करण्यास मदत करते म्हटलेला आहे। तर कोणता टॅब कलर फिल करण्यास मदत करते, तर फॉर्मॅट आहे याचं उत्तर। नेक्स्ट, आपण मजकूर प्रविष्ट करू शकत नाही आणि त्याचे फॉर्मॅट करू शकत नाही म्हटलेलं आहे। तर याचं उत्तर चूक आहे, म्हणजे आपण सर्व करू शकतो। नेक्स्ट, तुमच्या टेक्स्टसाठी तुम्ही केस चेंज करू इच्छिता तो योग्य ऑप्शन निवडा म्हटलेला आहे। तर चेंज केस आपण कशातून निवडू शकतो बघा, तर ऑप्शन बी मधून करू शकतो। तर याचं उत्तर ऑप्शन बी आहे। नेक्स्ट, तुमच्या प्रेझेंटेशनमध्ये शेप्स इन्सर्ट करण्याकरिता दिलेल्या इमेजमधून योग्य ऑप्शन निवडा म्हटलेला आहे। तर आपल्याला याच्यामध्ये शेप्स टाकायचे आहे। तर शेप्स टाकण्यासाठी आपण शेपचा वापर करत असतो, ऑप्शन बीचा। तर याचं ऑप्शन बी घ्यायचं आहे। नेक्स्ट, तुमच्या प्रेझेंटेशनमध्ये ब्लँक स्लाइड ॲड करण्याकरता दिलेल्या इमेजमधून बरोबर पर्याय निवडा म्हटलेला आहे। तर ब्लँक स्लाइड घेण्यासाठी बघा आपण कशावर क्लिक करायचं आहे, सी ऑप्शनवर। तर याचं उत्तर सी आहे। तर अशा प्रकारे आपलं सर्व सोडवणं झालेलं आहे। त्यानंतर बघा आपल्याला नॉलेज चेक सोडवायचं आहे। तर नॉलेज चेकवर क्लिक करा आणि त्यानंतर इथून स्टार्ट एक्झामवर क्लिक करायचं आहे। नेक्स्ट करा। तर बघा याच्यामध्ये 10 क्वेश्चन्स दिलेले आहे नॉलेज चेकचे। पहिला क्वेश्चन्स बघा, फास्टॅगकरिता अर्ज करण्यासाठी भारत सरकार संचलित डॅश डॅश वेबसाईटला तुम्ही भेट द्यावी लागेल म्हटलेलं आहे। तर कोणत्या वेबसाईटला भेट द्यावी लागते, NPCIला। तर याचं उत्तर NPCI आहे। तुमचा मित्र एका राज्यातून दुसऱ्या राज्यात प्रवास करत असतो। उशीर टाळण्यासाठी त्याला टोल प्लाझावरील ट्रॅफिक टाळायचं आहे। टोल वेगाने भरून त्वरित निघून जाण्यासाठी त्याने काय केले पाहिजे म्हटलेलं आहे। तर त्यांनी फास्टॅग करता अर्ज करावा आणि नंतर तो टॅग कारच्या विंडशील्डवर चिकटवा, हे त्याचं उत्तर आहे। त्यानंतर बघा, फास्टॅग करता तुम्ही डॅश डॅश विक्रेत्याकडे अर्ज करू शकता म्हटलेलं आहे। तर कोणत्या विक्रेत्याकडे अर्ज करू शकता तुम्ही, व्हेरीफाईड विक्रेत्याकरिता आपण अर्ज करू शकतो, व्हेरीफाईड लोकांकडून। डॅश डॅश युजर्सना केवळ 1 किंवा 2 स्टेपमध्ये फास्टॅग प्राप्त करून देते म्हटलेलं आहे। तर कोण करून देते बघा, तर याचं उत्तर पेटीएम बँक आहे। तुमचा फास्टॅग अकाउंट रिचार्ज करण्याचे विविध मार्ग ओळखा म्हटलेला आहे। तर पहिला, दुसरा आणि त्यानंतर तिसरा आहे, हा वेगळा आहे। नेक्स्ट, भारत सरकारच्या अनेक स्वयंसेवी उपक्रमांमध्ये सहभाग होणे पुढीलपैकी कुठल्या वेबसाईटमुळे तुम्हाला शक्य होईल म्हटलेलं आहे। तर त्यासाठी बघा youngindia.gov.in वर यावं लागेल। पुढे हे सफिक्स जोडलेले सरकारी ईमेल ID धारक युजर्स यंग इंडिया पोर्टलवर थेट लॉग इन करू शकतात म्हटलेलं आहे आणि ते ओळखा म्हटलेलं आहे। तर याच्यातलं बी आणि सी आहे, हे 2 आहे। नेक्स्ट, NSS फुल फॉर्म हा आहे म्हटलेला आहे। तर याचा फुल फॉर्म नॅशनल सर्व्हिस स्कीम आहे। त्यानंतर इंग्रजी व्यतिरिक्त डॅश डॅश भाषेतही तुम्ही यंग इंडिया पोर्टलवर प्रवेश करू शकता म्हटलेला आहे। तर कशावर प्रयोग करू शकतो बघा, आपण प्रवेश करू शकतो, तर हिंदीवरून सुद्धा त्यामध्ये लँग्वेज दिलेली आहे। तुमच्या मित्राला अनेक सामाजिक उपक्रमांमध्ये स्वयंसेवी करण्याची आवड आहे। ॲनिमल रेस्क्यू उपक्रमामध्ये सहभागी होण्याची त्याची इच्छा आहे। त्याने स्वतःला कुठे रजिस्टर केले पाहिजे म्हटलेलं आहे। तर कुठं रजिस्टर केले पाहिजे, तर यंग इंडिया पोर्टलवर त्यांनी रजिस्टर केलेले असावे। त्यानंतर सबमिट करा। अशा प्रकारे आपले नॉलेज चेकचे पूर्ण क्वेश्चन झालेले आहे मित्रांनो। तर यामध्ये एंड एक्झाम ही नाव टाकायचं आहे आणि त्यानंतर कन्फर्म करा, ओके करायचं आहे। बघा, गायडेड डू इट युअर सेल्फवर क्लिक केल्यानंतर आपल्याला बघा पहिला क्वेश्चन यामध्ये आलेला आहे। तर इथून स्टार्ट करा। दिलेल्या प्रेझेंटेशनमध्ये ब्लँक स्लाइड इन्सर्ट करण्यासाठी होम टॅबमध्ये जाऊन स्लाइड ग्रुप न्यू स्लाइड याचा वापर करा म्हटलेला आहे। तर आपल्याला एक ब्लँक स्लाइड यामध्ये घ्यायची आहे। तर न्यू स्लाइडमध्ये जा आणि इथून एक ब्लँक नावाची स्लाइड घ्यायची आहे आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करा। नेक्स्ट,
दिलेल्या प्रेझेंटेशनमध्ये मोहित खुराना टेक्स्ट सिलेक्ट करा म्हणते आणि त्याचा फॉन्ट कॅलिब्री आहे आणि त्याची साईज जी आहे ती 36 करा म्हटलेलं आहे। तर मोहित खुरानाला सिलेक्शन करून घ्या। त्यानंतर फॉन्टमध्ये जायचं आहे आणि फॉन्टमध्ये गेल्यानंतर आपल्याला कोणत्या प्रकारचा फॉन्ट घ्यायचा आहे, कॅलिब्री या नावाचा घ्यायचा आहे। तर कॅलिब्री या नावाचा फॉन्ट घेतलेला आहे आणि साईज किती म्हटलेला आहे 36 करा। तर साईजमध्ये जा आणि तू त्याची साईज 36 करायची आहे अशा प्रकारे आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करा। नेक्स्ट दिलेल्या प्रेझेंटेशनमध्ये प्रोफाईल टेक्स्ट सिलेक्ट करा म्हणते आणि त्याला मिडल अलाइन करण्यासाठी या पद्धतीचा वापर करा म्हटलेला आहे। तर प्रोफाईल या नावाला सिलेक्शन करायचं आहे अशा प्रकारे सिलेक्शन करून घ्या। त्यानंतर इथे अलाइन टेक्स्टमध्ये जायचं आहे आणि टेक्स्ट अलाइनमेंटमध्ये गेल्यानंतर बघा आपल्याला इथे मिडल अलाइन दिलेलं आहे। तर इथून मिडल अलाइन घ्या आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे। नेक्स्ट दिलेल्या प्रेझेंटेशनमध्ये अडोब फोटोशॉप हे संपूर्ण टेक्स्ट सिलेक्ट करा आणि त्याला बोल्ड करण्यासाठी या पद्धतीचा वापर करा म्हटलेला आहे। तर पहिले अडोब फोटोशॉपला सिलेक्शन करून घ्यायचं आहे। बघा या ठिकाणी दिलेलं आहे। तर अडोब फोटोशॉपला अशा प्रकारे सिलेक्शन करून घ्या आणि त्याला काय करायचं आहे बघा, सिलेक्शन करून झाल्यानंतर बोल्ड करा म्हटलेलं आहे। तर इथून त्याला बोल्ड करायचं आहे आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करा। नेक्स्ट दिलेल्या प्रेझेंटेशनमध्ये बेनिफिट्स ऑफ ड्रिंकिंग वॉटर हे टेक्स्ट सिलेक्ट करा आणि त्याला राईट अलाइन करण्यासाठी या पद्धतीचा वापर करा म्हटलेला आहे। तर बघा ते नाव जे आहे त्या नावाला सिलेक्शन करून घ्या। बेनिफिट ऑफ ड्रिंकिंग वॉटरला सिलेक्शन करून घ्यायचं आहे आणि पॅराग्राफच्या ग्रुपमध्ये जाऊन त्याला राईट अलाइन द्यायचं आहे। तर इथून राईट अलाइन करा आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे। तर अशा प्रकारे आपलं गायडेड डू इट युअर सेल्फ सर्व सोडवणं झालेलं आहे। त्यानंतर त्यामध्ये एंड एक्झाम हे नाव टाका आणि त्यानंतर कन्फर्म करायचं आहे, ओके करा नंतर। आणि नंतर बघा इथे आपल्याला 1 मिनिटाचा टायमिंग असतो तो पूर्ण करून घ्यायचा आहे आणि नंतर आपल्याला इथे सिम्युलेशनचे क्वेश्चन विचारलेले आहे। तर सिम्युलेशन क्वेश्चन्समध्ये जा आणि इथून स्टार्ट एक्झामवर क्लिक करायचं आहे। तर आता आपल्याला सिम्युलेशनचे सर्व क्वेश्चन सोडवायचं आहे। तर बघा याच्यामध्ये 10 क्वेश्चन दिलेले आहेत सिम्युलेशनचे। तर पहिला क्वेश्चन्स लावायचा इथून, टेक्स्टची अलाइनमेंट खूप महत्त्वाचे असते, शीर्षक हे मिडल किंवा मध्यभागी अलाइन केले पाहिजे। आता तुम्हाला बिझनेस प्रपोजल हे टेक्स्ट मिडल मध्यभागी अलाइन करण्यासाठी काय करायला म्हटलेलं आहे, तर आपल्याला हे अलाइन सेंटरमध्ये करायचं आहे मिडलमध्ये। तर टेक्स्ट अलाइनमेंटमध्ये जा आणि इथून मिडल अलाइनमेंट घ्यायची आहे आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करा। नेक्स्ट तुम्ही MS पॉवरपॉईंट उघडले आणि बघू शकता की तिथे स्लाइड नाही आहे, तुम्हाला क्लिक टू ॲड फर्स्ट स्लाइड हा मेसेज देखील दिसत आहे। आता तुम्हाला पहिली स्लाइड ॲड करायची आहे, तर तुम्ही ते कसे करायला म्हटलेलं आहे। तर बघा न्यू स्लाइडवर क्लिक करा आणि याच्यातून आपल्याला कोणती एक स्लाइड घ्यायची आहे, कोण्या नावाची म्हटलेली आहे, तर इथे कोणत्याही नावाची सांगितलेली आहे, तर कोणतीही घेऊ शकता आणि त्यानंतर सेव्ह करा। फॉन्टचा कलर वाचणाऱ्यांचे लक्ष वेधून घेतो। आता तुम्ही प्रेझेंटेशनवर काम करत आहात आणि तुम्हाला बिझनेस प्रपोजल या निवडलेल्या टेक्स्टचा फॉन्ट कलर स्टँडर्ड ब्लू असा बदलायचा आहे म्हटलेला आहे। तर बघा याचा कलर जो आहे तो स्टँडर्ड ब्लू करायचा आहे। तर त्यासाठी फॉन्ट कलरमध्ये जा आणि याच्यातून ब्लू कलर घ्यायचा आहे आणि नंतर सेव्ह करा। नेक्स्ट अ रीडेबल फॉन्ट स्टाईल अँड an attractive font color can improve the quality of the presentation, so it set the font style as Arial narrow to the selected text in the given presentation। तर याला बघा एरियल नॅरो हा फॉन्ट द्यायचा आहे। तर फॉन्टच्या ग्रुपमध्ये जा आणि एरियल नॅरो हा फॉन्ट द्यायचा आहे आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करा। त्यानंतर बघा यूजिंग अ गुड कलर कॉम्बिनेशन is very important, hence change the font color to pink accent 2 of the selected text in the given presentation म्हटलेलं आहे। तर याला पिंक accent 2 हे आपल्याला कलर द्यायचा आहे। तर त्यासाठी बघा फॉन्ट कलरमध्ये जा आणि याच्यातून आपल्याला पिंक कलर घ्यायचा आहे। पिंक accent 2 कलर घेतलेला आहे, त्यानंतर सेव्ह करा।
नेक्स्ट, तुम्ही तुमच्या भागीदाराला नवीन बिझनेस प्रपोजल देण्यासाठी एक प्रेझेंटेशन देत आहात आणि तुमचे प्रेझेंटेशन आकर्षक दिसण्यासाठी तुम्हाला बिझनेस प्रपोजलचे चित्र ॲड करायचे आहे म्हटलेलं आहे. तर त्यासाठी बघा, आपल्याला चित्र ॲड करण्यासाठी इन्सर्ट टॅबवर जायचं आहे. पिक्चरमध्ये जा आणि यातून आपल्याला कोणतं पिक्चर सांगितला तो पिक्चर याच्यातून निवडायचा आहे आणि त्यानंतर इन्सर्टवर क्लिक करा आणि नंतर सेव्ह करायचं आहे. नेक्स्ट, आपण प्रत्येक स्लाईडमध्ये तारीख व वेळ इन्सर्ट करू शकतो म्हटलेलं आहे. ज्यामुळे आपण ती स्लाईड कधी तयार केली हे आठवायला आपल्याला मदत होते. त्यासाठी स्लाईडमध्ये तारीख व वेळ इन्सर्ट करा म्हटलेलं आहे. तर त्यासाठी इन्सर्ट टॅबवर जा आणि त्या डेट आणि टाईमवर क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर याच्यावर क्लिक करा. याच्यामधून बघा, आपल्याला अप्लाय टू ऑल करायच्या अगोदर तारीख निवडायची आहे. आयकॉन शब्दापेक्षा अधिक मनोरंजन पद्धतीने गोष्टीचे वर्णन करतात. त्यासाठी तुम्हाला तुमच्या प्रेझेंटेशनमध्ये बिझनेसचा आयकॉन ॲड करायचा आहे म्हटलेला आहे. तर बघा, त्यासाठी आपल्याला इन्सर्ट टॅबवर जायचं आहे. आयकॉनवर क्लिक करा आणि इथं बिझनेस कॅटेगरीमध्ये जा आणि सेकंडवर क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर बघा इथे इन्सर्ट करायचं आहे आणि नंतर आपलं उत्तर सेव्ह करा. नेक्स्ट, in MS PowerPoint search for the event design presentation in the search bar area and create it म्हटलेलं आहे. तर बघा, आपल्याला इव्हेंट डिस्क्रिप्शन याच्यामध्ये सर्च करायचं आहे. तर सर्च बॉक्समध्ये जा आणि त्यातून त्याला सर्च करायचं आहे आणि त्यातून इव्हेंट डिस्क्रिप्शन डिझाईन घ्यायची आहे आणि त्यानंतर इथून क्रिएट करा आणि नंतर आपलं उत्तर सेव्ह करायचं आहे. नेक्स्ट, सेव्हिंग अर्ली अँड अपटन कॅन prevent your work from being lost, so save the given presentation on the desktop using save as with the name event design म्हटलेलं आहे. तर बघा, प्रेझेंटेशनला नाव द्यायचं आहे सेव्ह ॲजवर. तर फाईल टॅबमध्ये जा, त्यानंतर सेव्ह ॲजवर क्लिक करा, ब्राउझर क्लिक करायचं आहे किंवा डेस्कटॉपवर क्लिक करा. याला नाव द्यायचं आहे आणि त्यानंतर इथून सेव्ह करा आणि नंतर याचं उत्तर सेव्ह करायचं आहे. तर अशा प्रकारे सिम्युलेशनचे सर्व क्वेश्चन झालेले आहे. त्यानंतर येस आय एमवर क्लिक करा आणि त्यानंतर बघा एंड एक्झाम हे नाव टाकायचं आहे आणि त्यानंतर कन्फर्म करा, ओके करायचं आहे. तर बघा, अशा प्रकारे आपल्याला पूर्ण मार्क मिळालेले आहे. त्यानंतर आपल्याला सेशन कंप्लीशन टेस्ट सोडवायचं आहे. इथून स्टार्ट करा, त्यानंतर इथून नेक्स्ट करायचं आहे. पुढीलपैकी कशामुळे टेलिफोन कॉलचे प्रसारण कॉम्प्युटर नेटवर्कवरून होऊ शकते म्हटलेलं आहे. तर कशामुळे होऊ शकते, तर व्हॉइस ओव्हर IP होऊ शकते. त्याचं उत्तर डी आहे. शाब्दिक ध्वनी संवाद मिळवण्यासाठी आणि पाठवण्यासाठी डॅशा टेलिफोन्स हे वैशिष्ट्यपूर्ण इनपुट आणि आउटपुट डिव्हाइसेस आहे म्हटलेलं आहे. तर कोणता आहे बघा, इंटरनेट आहे. टेलिफोन, ज्याला इंटरनेट टेलिफोनी असे म्हटले जाते, असे एक VoIP ॲप्लिकेशन आहे जे व्हॉइस कम्युनिकेशन घडवून आणण्यासाठी पारंपरिक टेलिफोन लाईन्सपेक्षा इंटरनेटचा वापर करते म्हटलेला आहे. तर याचं उत्तर बरोबर आहे. व्हॉइस ओव्हर IP हा स्टँडर्ड किंवा टेक्नॉलॉजीज याचा असा संच असतो जो इंटरनेटवरून व्हॉइस आणि इतर प्रकारच्या संवादाला मदत करतो म्हटलेला आहे. तर बरोबर आहे. त्यानंतर येस आय एमवर क्लिक करा आणि त्यामध्ये बघा एंड एक्झाम हे नाव टाकायचं आहे आणि त्यानंतर कन्फर्म करायचं आहे. तर अशा प्रकारे आपलं सेशन 37 पूर्ण सोडवणं झालेलं आहे.